छगन भुजबळ यांच्या संदर्भातली। महायुती सरकारमधले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। मुंबईच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ आणि इतरांविरोधातली 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मुंबईच्या विशेष कोर्टाने हे आदेश 16 सप्टेंबरला दिलेले आहेत। खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आणि या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 6 ऑक्टोबरला होणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, छगन भुजबळ यांच्या अडचणी एकंदरीत आता वाढणार असल्याचं दिसतंय। हे प्रकरण नेमकं कसं पुढे जातंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। काय काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण मुंबई उच्च न्यायालयाने 2024मध्ये बेनामी प्रकरण जो खटला चालू होता उच्च न्यायालयामध्ये, तो खटला रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा विशेष न्यायालयाने मात्र हा खटला सुरू करण्यासंदर्भात काल आदेश दिले आहेत आणि त्यामुळे काल दिलेल्या या आदेशानंतर छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची अडचण जी आहे ती आता वाढणार हे आता स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित 3 कंपन्या या बेनामी आहेत आणि या प्रकरणी ठपका ठेवत आयकर विभागाने 2021मध्येच छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्स जारी केलेलं होतं आणि या आयकर विभागाच्या कारवाईला भुजबळांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर मेरिटच्या आधारावरती म्हणजे जो निर्णय 2024मध्ये हा खटला रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिलेले होते, ते आदेश मेरिटवरती नव्हते तर फक्त काही तांत्रिक मुद्द्यांवरती होते आणि खटला रद्द करण्यासाठी तांत्रिक जे पुरावे आहेत ते पुरेसे नाही। त्यामुळे या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू करण्याचे आदेश आता विशेष न्यायालयाने दिले आहेत। या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आणि छगन भुजबळांच्या अडचणी कशा वाढतात हे बघावं लागणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आणि जरूर अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।